नाशिकमधले हे दृश्य आपण बघतोय। नाशिक शहरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे फडणवीसांनी काल अधिकाऱ्यांना सुनावलं आणि आज महापालिकेची महासभा पार पडते। या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती आजची महासभा वादळी होण्याची शक्यता आहे। त्याआधीच विरोधकांनी गळ्यामध्ये हे असे बॅनर घालून खड्ड्यामध्ये अपघात झाल्याची ही वेशभूषा केलेली आहे आणि आतापर्यंत अनेक जणांचा या नाशिकमधल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे जीव देखील गेलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडे। चंदन, आजची महासभा आहे, त्यापूर्वी हे काय सगळं? त्याच्या स्वरूपात आम्ही आज तीव्र आंदोलन म्हणून आज ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही लोकांना व्यथा मांडायला आलो आहे। तुम्ही बघितलं असाल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला निलंबन करण्याची धमकी दिली जाते। आम्ही शहराचे नाशिक महापालिकेतले हे विरोधक आज आक्रमक झालेले आहेत खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं। याच संदर्भात आज नाशिक महापालिकेची महासभा पार पडणार आहे। मात्र त्याआधी विरोधक आक्रमक झालेत, हातामध्ये हे फलक घेऊन, गळ्यात हे असे फलक घालून खड्ड्यांचा निषेध केला जातोय। परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी, म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, ॲम्ब्युलन्समध्ये यावं लागलं। आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी